पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली। यामध्ये एका 6 वर्षाच्या चिमुकलीचा जो आहे तो उपचारादरम्यान मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याची जी तक्रार आहे ती कुटुंबियांनी आपल्याकडे केली। मात्र जर आपण पाहिलं तर ह्या चिमुरडीला या ठिकाणी उपचारासाठी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी ह्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी तिला ज्यावेळी ऑपरेशनसाठी नेण्यात आलं त्यावेळी तिला इंटरनल ब्लिडिंग झाली आणि त्यानंतर तिला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं अशी माहिती जी आहे ती डॉक्टरांकडून कुटुंबियाला देण्यात आली। मात्र अवघ्या काही वेळातच त्यानंतर त्या चिमुकलीचा जो आहे तो उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना दिली। त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात देखील गेलं होतं। मात्र त्या ठिकाणी त्यांचा जो तक्रार अर्ज आहे तो देखील दाखल करून घेण्यात टाळाटाळ जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर जो आहे तो या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, कारण सातत्याने ही दुसरी घटना आहे। याआधी जर आपण पाहिलं तर अशा स्वरूपाची घटना याच रुग्णालयामध्ये घडली होती। या ठिकाणी बाळंतपणा दरम्यान एका महिलेचा देखील अशा स्वरूपात मृत्यू झाला होता। त्यानंतर या 6 वर्षाच्या चिमुरडीचा जो आहे तो मृत्यू या रुग्णालयात झालाय। त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर। त्यामुळे आता संपूर्ण जे काही नागरिक आहे यांच्यामध्ये वातावरण जे आहे ते तापण्यास सुरुवात झाली आहे, कारण अशा स्वरूपाच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने एकाच रुग्णालयात घडतायत आणि प्रशासन मात्र त्यावर काही बोलण्यासाठी तयार नाहीये अशी देखील माहिती आहे। मात्र जर आता पाहिलं तर प्रशासनाने एक कमिटी गठीत केली आहे संपूर्ण याची चौकशी करण्यासाठी आणि आता यानंतर या संपूर्ण ज्या काही जी प्रोसेस आहे त्यामध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। खरं तर सातत्याने दुसरी घटना आहे त्यामुळे या घटनेचं गांभीर्य देखील तितक्या स्वरूपात महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं।